राजू त्याच्याही नकळत तिच्याकडे जातो. गोऱ्या पायांवरून हलका हलका हात फिरवू लागतो. त्याच्या स्पर्शाने अस्मिताच्या अंगामध्ये गोड प्रणयाच्या लहरी उठू लागतात. ती तिच्या अंगाला मदमस्त होऊन मुरडत असते, केसातून हात फिरवत असते आणि मादकपणे हसत असते. तिच्या त्या टचटचीत छातीचा ऊर जोरजोरात खालीवर होत असतो. राजू आता फारच अधीर झालेला असतो. त्याच्या फक्त थोड्याच्या स्पर्शाने तिच्यातील सुप्त प्रणय भावना जागृत केली होती. त्याच्या स्पर्शाने ती बेचैन होऊन बेडवर लोळत होती. ती त्याच्या गळ्यात तिचे हात टाकते आणि त्याचे तोंड तिच्या तोंडाजवळ घेते. ते गुलाबी ओठ तो ओठात घेणार असतो. दोघांचेही शरीर आता एकमेकांना चिकटलेले असतात आणि राजू तिचा किस घेणार तोच ती त्याला धाडकन मागे ढकलून देते. त्याच्या त्या अवस्थेवरती ती हसत असते. त्याचा अपमान झाला होता. अस्मिता ही एक खूपच हुशार, सुंदर, धाडसी मुलगी असते, पण ती फारच गर्विष्ठ असते. तिच्या वडिलांनी उभारलेल्या एका कंपनीपासून ती आज 7 कंपन्यांची मालक झालेली असते. तिला तिच्या हुशारीवर फारच गर्व असतो. करोडोंच्या डील ती सहजासहजी करत असते. त्यामुळे तिच्या वडिलांनी सगळा कारभार तिच्या हातात सोपवलेला असतो. राजू एक स्वाभिमानी, प्रामाणिक मुलगा असतो. तिच्या मुंबईतल्या कंपनीत काम करणारा एक कामगार असतो. त्याला महिन्याला फक्त 8,000 पगार असतो. त्याच्या घरी त्याची अपंग आई असते. राजूचं त्याच कंपनीत काम करणारी गौरी नावाची एक साधी मुलगी असते. तिच्यावर प्रेम असतं. गौरीचं सुद्धा राजूवर प्रेम असतं. गौरी नेहमी राजूच्या घरी यायची, तिच्या आईची सेवा करायची. एकदा कंपनीमधील कामगारांनी अस्मिताच्या अन्यायकारक निर्णयाविरोधात संप केलेला असतो. त्यामुळे कंपनीचं काम बंद पडलेलं असतं आणि राजू त्याचं नेतृत्व करत असतो. अस्मिताने कामगारांचे काम वाढवलेलं असतं, परंतु त्यांचा पगार वाढवलेला नसतो. त्यामुळे हा संप होता. अस्मिता खूप हट्टी असते आणि राजूसुद्धा कामगारांच्या हक्कासाठी लढत असतो. शेवटी मार्केटमध्ये माल न पोहोचल्यामुळे कंपनीची बदनामी होईल म्हणून 7-8 दिवसांनी अस्मिता राजूला चर्चेसाठी बोलवते. ती राजूला ऑफर देते की मी तुला मोठी पोस्ट देते, कंपनीत मॅनेजर करते, पण तू माझ्या बाजूने बोल. त्या फालतू कामगारांच्या नादी लागून तुझी संधी वाया घालवू नकोस. तेव्हा राजू स्पष्ट नकार देतो. तुम्ही मला असे विकत घेऊ शकत नाही. गरीब असलो तरी मी माझे इमान विकायला काढलेले नाही. तुमची पोस्ट तुम्हाला लकलाभ. पगारवाढीने गरिबांच्या घरात आनंदाचे 2 घास सुखाचे येतील, तेही तुम्हाला बघवत नाही. आणि ज्यांना तुम्ही फालतू समजता त्याच माणसांच्या घामावर तुमची कंपनी चालते, लक्षात ठेवा. अस्मिताशी भांडण करून राजू कामगारांना न्याय मिळवून देतो. त्यांची पगारवाढ होते. हा इतका कसा प्रामाणिक असू शकतो? कंपनी म्हटलं की मालक आणि कामगार यांच्यामध्ये भांडण होतच राहतात, पण हे भांडण काही वेगळंच होतं. राजूने तिच्या श्रीमंतीचा माज उतरवलेला असतो. अस्मिताचा मात्र इगो दुखवलेला असतो. तिला राजूचा खूप राग आलेला असतो. ती त्याला काढून पण टाकू शकत नव्हती, कारण त्याला जर कामावरून काढले तर पुन्हा सगळे कामगार संपावर जातील. तो कामगारांच्या गळ्यातील ताईत असतो. अस्मिता राजूला धडा शिकवण्याचा मार्ग शोधत असते. तिला रात्री झोपसुद्धा लागत नाही. तिला सतत राजूचे बोलणे आठवत असतं. 8,000 कमावणारा साधा कामगार मला नाक उचलून बोलतो, मी त्याचं काहीच करू शकत नाही म्हणून प्रचंड राग आलेला असतो. दिसेल ती वस्तू ती आपटत असते. ती त्याची सगळी माहिती काढते आणि त्याच्या घरी जाते. त्याच्या अपंग आईला ती सांगते की माझं राजूवर प्रेम आहे आणि मला त्याच्याशी लग्न करायचं आहे, पण तो मला पसंत करत नाही. मी लग्न करीन तर फक्त त्याच्याशी, नाहीतर आयुष्यभर अशीच राहीन. हे ऐकून त्याच्या आईला फार आनंद होतो आणि ती तिला सून म्हणून स्वीकारते. तूच माझी सून होणार असं तिला वचन देते आणि राजू घरी आल्यावर त्याची आई त्याला अस्मिताशी लग्न करायला सांगते. राजूला मात्र काहीच कळत नाही, परंतु आईच्या वचनाखातर तो या लग्नाला तयार होतो. अस्मितासुद्धा त्याला म्हणते की मी तुझ्या प्रामाणिकपणावर फिदा झाले आहे, मला तुझ्याशी लग्न करायचं आहे. आणि अशा प्रकारे दोघांचं लग्न होतं. लग्न झाल्यानंतर ती त्याच्यापुढे एक पेपर सरकवते आणि सही करायला सांगते. त्याच्यावर असं लिहिलेलं असतं की तू घर जावई म्हणून राहायचं, नाहीतर सगळ्या कामगारांना कामावरून काढून टाकले जाईल आणि नवीन कामगार भरती केली जाईल. राजूला तिचा प्रचंड राग येतो, पण आता त्याचे हात दगडाखाली सापडलेले असतात आणि म्हणून तो कामगारांचे संसार वाचवण्यासाठी त्या कागदावर सह्या करतो. राजूशी लग्न करण्याचं गौरीचं स्वप्न भंग झालेलं असतं, पण तरीसुद्धा ती राजूला सांगते की तू जा घर जावई म्हणून अस्मिताकडे, मी तुझ्या आईची काळजी घेईन. राजू अस्मिताच्या घरी घर जावई म्हणून राहायला जातो. आज दोघांची सुहागरात असते. राजू खूप आनंदात असतो. त्याला वाटतं अस्मिता नटून थटून त्याची वाट पाहत बसली असेल.
रूममध्ये जाताना रूममधून फुलांचा सुगंध येत असतो आणि राजू खूप उतावीळ होतो. अस्मिता कशी असली तरी त्याची पत्नी होती आणि तो तिचा नवरा. आणि राजू हसतच रूममध्ये जातो आणि समोरचे दृश्य पाहून त्याला प्रचंड धक्का बसतो. कारण अस्मिता पलंगावर नसून सोफ्यावर पायावर पाय ठेवून बसलेली असते. ती दारू पित असते आणि दुसऱ्या हातात सिगारेट. तिने नाईट सूट घातलेला असतो. ती तिथून उठते, दारूचा ग्लास हातात घेते आणि सजवलेल्या बेडवर गुलाबांच्या पाकळ्यांवरती दारू ओतते. हे सर्व पाहून राजेचा हिरमोड होतो आणि तो तिला म्हणतो, हे काय आहे अस्मिता? आज आपली सुहागरात आहे ना? सुहागरात आपली, अशी म्हणत अस्मिता मोठ्याने हसते. तू एक फालतू कामगार आहेस, माझ्या तुकड्यांवर जगणारा एक नोकर आहेस. तुला कसं वाटलं की मी तुझ्याशी एकरूप होईल? तुझी लायकी आहे का तेवढी? माझ्या चप्पलजवळ उभा राहायची सुद्धा तुझी ऐपत नाही आणि तू मला स्पर्श करू देईन असं वाटलं तुला? आता तू आयुष्यभर फक्त माझ्याकडे बघायचं आणि झुरायचं, परंतु मी तुला शरीर सुख देणार नाही. मग तू माझ्याशी लग्न का केलं? राजू म्हणतो, कारण ज्या कामगारांसाठी तू माझा अपमान केलास त्यांच्या नजरेतून तुला उतरवण्यासाठी. आता त्यांना वाटेल की आपला लीडर राजू स्वार्थासाठी आपल्या मालकींशी लग्न करून बसला. ते तुझा तिरस्कार करू लागतील. तिचे बोलणे ऐकून राजाचा कंठ दाटून आलेला असतो, पण तो आपले अश्रू लपवतो. आता इथून पुढे अस्मिता बेडवर आणि राजू चटई अंथरून खाली झोपत असतो. सुट्टी संपून कामावर जाताना राजू मोठ्या गाडीतून न जाता नेहमीचे कामगाराचे कपडे घालून सायकलवरून जातो. त्याला येताना पाहून कामगार त्याला नमस्कार करतात. राजू म्हणतो, तुम्ही मला का नमस्कार करत आहात? तेव्हा कामगार म्हणतात, तू आता आमच्या मालकीनबाईसोबत लग्न केलंस, आता तू आमचा मालक झाला आहेस. राजू म्हणतो, मी तिचा नवरा फक्त घरी आहे. इथे मात्र मी पूर्वीचाच राजू आहे. इथे मी तुमच्यातलाच एक आहे. तो पुन्हा सर्व कामगारांची मनं जिंकतो. अस्मिताचा प्लॅन फेल होतो. ती राजूवर अजूनच चिडते. आता करवा चौथ असतो. पत्नीने पतीसाठी उपवास करायचा असतो. राजूला वाटतं अस्मिताने उपवास तरी नक्कीच केला असेल आणि म्हणून तोही तिच्यासाठी उपवास करतो. तो घरी येतो तर अस्मिता मस्त डायनिंग टेबलवर बसून जेवण करत असते. त्याचा हिरमोड होतो. त्याचे सासरे त्याला म्हणतात, राजू ये जेवायला बस. तेव्हा राजू म्हणतो, मला भूक नाही. अस्मिता वडिलांना म्हणते, राहू द्या पप्पा, त्याला इतका मान देण्याची काहीच गरज नाही. तो इथला आश्रित आहे. तो तसाच वर निघून जातो. अस्मिता त्याला जेवसुद्धा म्हणत नाही. त्याला फार वाईट वाटतं. त्याला त्याच्या आईची आठवण येत असते. किती स्वप्न पाहिलेली असतात तिने राजूच्या सुखी संसाराची. पण एकाच खोलीत राहून ते एकमेकांसोबत अनोळखीसारखे राहत असतात. एक दिवशी राजूला जाग येते. बेडकडे नजर जाते आणि तो पाहतच राहतो. अस्मिता रात्री बेडवर अस्ताव्यस्त झोपलेली असते आणि तिचा नाईट गाऊन तिच्या मांड्यांपर्यंत गेलेला असतो. ती उताणी झोपलेली असते. नाजूक गोरी गोमटी. अस्मिताला त्या अवस्थेत पाहून राजूचा ताबा सुटत चाललेला असतो. शेवटी तोही पुरुष असतो आणि तिचा नवरा असतो. यात गैर काहीच नव्हतं. तो त्याच्याही नकळत तिच्याकडे जातो. गोऱ्या पायांवरून हलका हलका हात फिरवू लागतो. त्याच्या स्पर्शाने अस्मिताच्या अंगामध्ये गोड प्रणयाच्या लहरी उठू लागतात. ती तिच्या अंगाला मदमस्त होऊन मुरडत होती, केसातून हात फिरवत होती आणि मादक हावभाव करत होती. तिच्या त्या टसटची छातीचा ऊर जोरजोरात खालीवर होत असतो. राजू आता फारच अधीर झालेला असतो. त्याच्या फक्त थोड्याच्या स्पर्शाने तिच्यातील सुप्त प्रणय भावना जागृत केली होती. आता राजूचा हात जसजसा वर जात होता तशी तशी ती बेचैन होऊन बेडवर लोळत होती. आता ती त्याला आव्हान देत होती आणि जवळ बोलवत होती. ती त्याच्या गळ्यात हात टाकते आणि त्याचे तोंड तिच्या तोंडाजवळ घेते. त्या गुलाबी ओठांकडे तो टक लावून पाहत होता. आपल्या ओठात ते ओठ घेणार असतो. दोघांचेही शरीर आता एकमेकांना घट्ट चिकटलेले असतात. अस्मिता त्याला तिच्या अंगावर ओढत असते आणि राजू तिचा किस घेणार तोच ती त्याला धाडकन मागे ढकलून देते आणि त्याच्या त्या अवस्थेवरती ती हसत असते. त्याचा खूप मोठा अपमान झालेला असतो. तो त्याच्या जिव्हारी लागलेला असतो. मी तुला म्हटलं होतं ना, तू आयुष्यभर फक्त माझ्याकडे बघून झुरत राहशील, परंतु मी तुला पत्नी सुख देणार नाही. त्या दिवसापासून मग राजू अस्मिताकडे बघतसुद्धा नाही. तो तिच्याकडून कसलीच अपेक्षा ठेवत नाही. त्याच्या वागण्यातील बदल अस्मिताला जाणवलेला असतो, पण तिला काही फरक पडत नसतो. आता जरी तिचं शरीर मुद्दाम त्याला दिसलं, ती कितीही नटली, कितीही सुंदर दिसत असली तरी तो तिच्याकडे दुर्लक्ष करत असतो. अस्मिताला आता हळूहळू तिची चूक कळत असते, पण राजू मात्र आता तिच्याकडे ढुंकूनही पाहत नाही. तिच्या बर्थडे पार्टीला सर्वांना बोलावलं जातं. अस्मिता खूप छान तयार झालेली असते. तिचे सगळे मित्र तिची तारीफ करत असतात. राजू मात्र तिच्याकडे न पाहता गौरीसोबत एका कोपऱ्यात बोलत बसलेला असतो.
आणि तो तिच्या कानातील आणि ड्रेसची स्तुती करत असतो. गौरी आणि राजूला एकमेकांशी बोलताना आणि हातात हात घेतलेला पाहते आणि तिच्या तळपायाची आग मस्तकात जाते. ती दुसऱ्या दिवशी गौरीला खूप ओरडते. तेव्हा गौरी तिला म्हणते की तुम्हाला नक्की राग कशाचा आलेला आहे? त्याने माझी स्तुती केली म्हणून का तुमची स्तुती केली नाही म्हणून? मग अस्मिता गौरीची बदली मुंबईच्या बाहेर करून टाकते. असेच काही महिने जातात आणि एक दिवशी अस्मिताला मुंबईच्या बाहेरच्या कंपनीला भेट द्यायला जायचं असतं. ती राजूला म्हणते तू माझ्यासोबत चल. अस्मिता गाडी चालवत असते. ती राजूला पुढे बसायला सांगते पण तो मागे बसायला जातो. नोकरांची जागा मागच असते असं तो म्हणतो. आणि मग परत येताना त्यांना रात्र होते आणि वाटेत जंगल लागते. खूप मोठा पाऊस सुरू होतो. सगळीकडे पाणीच पाणी साचलेलं असतं आणि गाडी बंद पडते. कुठेच काही मदत मिळत नसते. दोघेही अंधारात चाचपडत असतात. अस्मिता खूप घाबरलेली असते. इतक्यात हातावरून काहीतरी सरपटत जाताना तिला जाणवतं आणि ती राजूला घट्ट मिठी मारते. तिच्या उरोजाचा स्पर्श होताच त्याच्या अंगात वीज चमकली. मग त्याने तिला दूर केले. मात्र त्याला ती सोडत नाही. मला भीती वाटत आहे राजू. काही नाही होणार, मी आहे ना. त्याच्या या शब्दांनी ती त्याच्याकडे प्रेमळपणे पाहते. मुसळधार पाऊस चालू असतो. दोघेही खूप वेळचे भिजत होते. रात्र खूप झाली होती. आता अस्मिताला खूप थंडी वाजत होती. ती थरथर कापत होती आणि ती बेशुद्ध होते. राजू तिला हातात उचलून कुठे घर दिसते का ते पाहतो. त्याला दूरवर लाईट दिसते. तो तिला तिथे घेऊन जातो. त्याची अवस्था पाहून दोघांना आसरा दिला जातो. त्यांना एक रूम आणि बदलण्यासाठी काही कपडे देतात. राजू स्वतःचे कपडे बदलतो आणि तिथल्या एका बाईला अस्मिताचे कपडे बदलायला सांगतो. तेव्हा ती बाई म्हणते तुम्ही दोघे नवरा बायको आहात ना? नवीनच लग्न आहे वाटतं. तो हो म्हणतो. मग तुम्हीच तिचे कपडे बदला. तोपर्यंत मी तुमच्यासाठी चहा आणते. आणि ती हसत जाते. तो तसाच विचार करत उभा असतो की मी तिचे कपडे बदलू का नको? पण तिला फारच थंडी वाजत असते. मग राजूचा नाईलाज होतो आणि तो तिच्या शरीराकडे न पाहता एक एक कपडे काढत असतो आणि दुसरे कपडे घालत असतो. तिच्या शरीराचा स्पर्श होताच पुन्हा त्याच्या भावना उचंबळून येतात. पण तो स्वतःला सावरतो. आता तिची तब्येत फारच खराब होऊ लागलेली असते. तिला थंडी वाजते. तो तिचा हात आणि पायाचे तळवे चोळत असतो. अंगावर 2-3 ब्लँकेट टाकलेले असतात. तरीही ती थंडीने थरथर उडत असते. एक जाणकार पुरुष म्हणतो हिची थंडी नाही कमी झाली तर हिव भरून कोमात जाऊ शकते किंवा जीवसुद्धा जाऊ शकतो. राजूला आता तिची खूप काळजी वाटत असते. काय करावं त्याला कळत नसतं. तर पुन्हा खूप जोरजोरात तिच्या हातापायाचे तळवे तो चोळत असतो. रात्र खूप झालेली असते. मग एक म्हातारी स्त्री त्याच्याजवळ येते आणि म्हणते बाळा तू तिचा नवरा आहेस ना? राजू हो म्हणतो. मग तूच तिचा जीव वाचवू शकतो. आणि ती त्याच्या कानात काहीतरी सांगते. ते ऐकून राजूचे डोळे विस्फारले जातात. तो क्षणभर काहीच बोलत नाही आणि मग ठीक आहे म्हणतो. आणि मग सगळेजण त्यांच्या रूमचा दरवाजा लावून निघून जातात. राजू विचार करतो मला जर अस्मिताचा जीव वाचवायचा असेल तर हे केलंच पाहिजे. ती मला नवरा मानत नसली तरी मी मात्र तिचा पती आहे हे विसरू शकत नाही. तिचा प्राण वाचवणं माझं कर्तव्य आहे. आणि असं म्हणून तो स्वतःचे कपडे काढून तिच्या अंथरुणात शिरतो आणि ब्लँकेटच्या आतच तिचे कपडे काढून फेकतो. त्याने तिला मिठीत घेतले. तीही त्याला समांतर चिकटली. तो तिची छाती चोळू लागला. तीही हालचाल करू लागली. आय लव्ह यू राजू असं म्हणाली. ते ऐकून राजू तिच्याकडे पाहतच राहतो. म्हणजे तीही त्याच्यावर प्रेम करत होती. पण तिच्या अहंकारामुळे ती ते मान्य करत नव्हती. आता दोघांच्या शरीराची ऊब निर्माण होऊन ती बेभान होऊन एकमेकांना किस करत होते. ती खूप आतुर झाली होती. तिच्या शरीराची आग वाढत चालली होती. ती पूर्ण बरी झाली होती. आता यापुढे जायला नको. राजू आता बाजूला जाऊ लागतो. ती त्याचा हात धरते आणि त्याला जाऊ नको असं म्हणते. पण तो मात्र म्हणतो तुझा जीव वाचवण्यासाठी मी हे फक्त केलं. मला माफ कर. आणि तो बाहेर निघून जातो. अस्मिताचे शरीर पेटून उठले होते. पण ती काहीच करू शकत नव्हती. कारण राजूने तिच्याकडे पाठ फिरवली होती. तिला त्याच्याविषयीची उत्कटता निर्माण झाली होती आणि त्याने तिला प्रणयाच्या अर्ध्या वाटेतच सोडलं होतं. जसं तिने त्याला त्या रात्री असंच अर्धवट सोडून त्याच्या भावनांचा अपमान केला होता. त्याला जवळ बोलवून त्याच्यात प्रणय क्रीडेचा जोश जागवून त्याचा पाणउतारा केला होता. त्यावेळी त्याला जे वाटलं असेल तेच तिला वाटत होतं. दुसऱ्या दिवशी दोघेही घरी येतात. ती त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करायची पण तो मात्र बोलत नव्हता. आता अस्मिताचं वागणं पूर्ण बदललं होतं. कामावरती जाताना ती त्याला गाडीत बस म्हणायची पण तो मात्र तिच्याकडे न बघता सायकलवरून कामाला जायचा. त्याच्यासाठी ती स्वतः जेवण बनवून डबा आणायची पण तो कामगारांचा डबा खायचा.
तो रूममध्ये असताना ती कपडे बदलायची, पण तो तोंड फिरवून बाहेर जायचा. तिला आता काय करावं हे समजत नाही. काय करू म्हणजे राजूची नाराजी जाईल. मग ती तिच्या सासूकडे जाते, त्यांचे पाय धरून त्यांची माफी मागते आणि झालेला सगळा प्रकार सांगते. तेव्हा तिची सासू तिला म्हणते, माझा मुलगा खूप साधा आहे. त्याला धनसंपत्ती, ऐश्वर्यापेक्षा त्याच्यावर प्रेम करणारी पत्नी हवी आहे. तू तुझा अहंकार सोडून फक्त त्याची पत्नी म्हणून त्याच्यासमोर ये. मग बघ, तो आयुष्यभर तुझा गुलाम बनून राहील. बरीच रात्र झालेली असते आणि राजू कामावरून घरी येतो. आज घरात कोणीच नसतं. फक्त कोणीतरी अंगात साडी घातलेली, केसात गजरे, हातात बांगड्या घातलेली स्त्री पाठमोरी उभी होती. कोण आहात आपण आणि बाकीचे सगळे कुठे आहेत, तो म्हणतो. तेव्हा ती मागे वळते. ती अस्मिता असते. तिचं हे रूप त्याच्यासाठी नवीनच असतं. तिला पाहून त्याला आश्चर्य वाटतं आणि म्हणते त्याला आवडलं होतं. ती राजूच्या पायावर डोकं ठेवते. तिचे अश्रू त्याच्या पायावर पडतात. मला माफ कर राजू, माझं चुकलं. मी तुझी खूप मोठी गुन्हेगार आहे. तू हवी ती शिक्षा दे, पण माझ्याकडे असं दुर्लक्ष करू नको. मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत. मी आता थकली आहे. मला फक्त संसार करायचा आहे तुझ्यासोबत. ती काही पेपर त्याच्या हातात देते. उद्यापासून तू कंपनीचा मालक आहेस. ते पाहून त्याला आश्चर्य वाटतं, पण ती म्हणते, आता तू कंपनी सांभाळायची आणि मी आपलं घर सांभाळणार. पण प्लीज मला असा निग्लेक्ट करू नको. राजू तिचे अश्रू पुसतो, तिला उचलून घेतो आणि बेडरूमचा दरवाजा लावून घेतो. तर मित्रांनो, कशी वाटली कथा? कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन कथांसाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. धन्यवाद.